श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज गुढीपाडवा आहे आणि आज माझा फर्स्ट व्लॉग आहे। आजपासून मी एक नवीन सुरुवात करत आहे। तर मी पीजीवर राहते आणि इथे गुढी उभारू शकत नाही, पण गुढीपाडवा साजरा करू शकतोस ना। तर आज मी माझ्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार आहे। पहिला व्लॉग आहे, थोडीशी नर्वसनेस आहे आणि नवीन गोष्ट सुरुवात करायची म्हटलं तर थोडीशी नर्वसनेस असतेच ना। तुम्ही मला सपोर्ट कराल अशी खूप इच्छा आहे। तर चला बघूया मी आज काय काय केलं। गुड मॉर्निंग झालेली आहे माझी, मी झोपेतनं उठलेली आहे। छानपैकी आळस घेऊन मी उठलेली आहे आणि उठून सगळ्यात पहिले प्रार्थना केली, देवाचे आभार मानले आणि काही नाही, स्ट्रेचिंग करायची होती मला, सो स्ट्रेचिंग केली। छानपैकी अशी स्ट्रेचिंग केली मस्तपैकी आणि फक्त आळस जातच नाही, आळस आहे मला, खूप जास्त आळस धरला होता। बाहेर येऊन बसले, बाहेर आल्यानंतर गरम पाणी आणि लिंबू होतं ते पाणी प्यायले। तर ते पाणी पिल्यानंतर तोच विचार करत होते की आजचा दिवस कसा घालवायचा, काय काय करायचं, काही नाही करायचं। ऊन खूप लागत होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही। थोडा वेळ बसले होते बाहेर, बरं वाटलं तेच। बाहेरचा नजारा बघत होते, मागचा मॅच थोडासा इग्नोर करा प्लीज। त्याच्यानंतर उठून अंघोळ करायला निघाले, अंघोळ करायला गेले। ग्लास मी बेडवरच ठेवला, नंतर उचलला होता बरं। अंघोळ करायला गेल्यानंतर आले, छान गेट रेडी विथ मी शूट केलेला आहे। त्याच्यानंतर खिचडी खाल्ली, ब्रेकफास्ट मध्ये खिचडी होती। मग लंच साठी पास्ता केला होता आम्ही, तो पास्ता खाल्ला। ते खाऊन आम्ही वॉकला जायला निघालो, मी आणि माझी रूममेट। छान वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही वॉकला झालो होतो। हे आहे तुकाई देवीचं मंदिर, पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की दाखवेल तुकाई देवीचं मंदिर, खूप सुंदर आहे। आम्ही दत्त मंदिरात जायला निघालो होतो, मंदिरात गेल्यानंतर आम्हाला छानपैकी कीर्तन भेटलं, मस्त वाटलं कीर्तन ऐकून, खूप दिवसांनी ऐकलं। त्याच्यानंतर आम्हाला आरती सुद्धा भेटली, सो आम्ही आरतीला आवर्जून थांबलो, आरती अटेंड केली आणि आरती करून आल्यानंतर आम्ही छानपैकी डिनर केलेला आहे, मस्त होता आजचा डिनर। अँड दॅट्स द एंड ऑफ द व्हिडिओ गाईज। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स नक्की मिळतील आणि मला सपोर्ट करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।